नमस्कार. श्री वैभवलक्ष्मी माता व्रतकथा आणि पूजा विधी कसं करायचं ते पाहूयात. पुस्तकाप्रमाणे जसं मांडणी केलेली आहे तसं प्रत्येक फोटोला वंदन करायचं आहे. माता श्री गजलक्ष्मी, जसे तू कमलीचे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. श्री हे माता ऐश्वर्यलक्ष्मी, जसे तू कमलिनीचे कल्याण केले आहेस तसे आम्हा सर्वांचे कर. माता श्री वीरलक्ष्मी, तू कमलीचे जसे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. माता श्री अधिलक्ष्मी, हे माता अधिलक्ष्मी, तू कमलीचे जे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. माता श्री विजयालक्ष्मी, जसे कमलीचे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. हे माता धान्यलक्ष्मी, जसे तू कमलिनीचे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. श्री माता संतान लक्ष्मी, जसे कमलिनीचे कल्याण केलेस तसे आम्हा सर्वांचे कर. श्री मातेच्या वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताचे नियम. कुमारिका सौभाग्यवती स्त्रियांबरोबर पुरुषांनीही व्रत केल्यास चांगले फळ मिळते. व्रत करताना मातेवर श्रद्धा ठेवावी, मन शांत व पवित्र ठेवावे. मातेच्या व्रतासाठी 11 किंवा 21 शुक्रवार ठरवावेत. व्रत शास्त्रोक्त पद्धतीने विधियुक्त व्रत करावे. व्रतपूर्ततेनंतर उद्यापन समारंभ करावा. एका व्रतानंतर नवीन संकल्प घेऊन दुसरे व्रत करता येते. मातेला श्रीयंत्र अत्यंत प्रिय असल्याने मातेप्रमाणेच श्रीयंत्रालाही वंदन करावे. व्रताच्या दिवशी दिवसभर श्री वैभवलक्ष्मी माता असा मनामध्ये जप करावा. घरी नसणे, सूतक असणे, मासिक पाळी आदी प्रसंगी येणाऱ्या शुक्रवारी व्रत करू नये. पूजेसाठी सोने ठेवावे. सोने नसल्यास चांदी किंवा रुपयाचे नाणे चालते. व्रताच्या प्रारंभी लक्ष्मी स्तवन करावे. व्रत उद्यापन प्रसंगी व्रताची 5, 7, 21, 51, 101, 108, 151 अशी पुस्तके भेट द्यावी. व्रताच्या दिवशी उपवास करायचा नसेल तर फलाहार घ्यावा. एक वेळ जेवण केले तरी चालेल, किंबहुना अशक्त आजारी व्यक्तीने दोन्ही वेळेला जेवण केले तरी चालते. माझी मनोकामना पूर्ण कर असा दृढ संकल्प व श्रद्धा मात्र असावी. व्रताच्या पूजेचे साहित्य पाहूयात. ताजे पाणी, भरलेला गडवा, शंख, घंटा, समई, आचमनाची पळी, पंचपात्र, ताम्हण, गंध, अक्षता, फुले, बेल, तुळशीपत्र, हळद, कुंकू, बुक्का, ऊद किंवा उदबत्ती, फुलवातीचे निरांजन, कापूर, पानांचा विडा, सुपारी, जानवे, दही, तूप, दूध, मध, साखर, अबीर, गुलाल, केळी, नारळ, आंबा, इतर फळे, दुर्वा, आघाडा, शमीपत्र, आभरण, गेजमाळ, शेंदूर, नैवेद्य, दक्षिणा आदी साहित्य पूजेसाठी लागते. पूजेची भांडी, पाट, चौरंग स्वच्छ धुवावेत. पूजेसाठी व्यवस्था. आपले तोंड पूर्वेकडे करून समोर चौरंग मांडावा. बसण्यासाठी आसन घ्यावे. चौरंगावर रुमाल अंथरून त्यावर थोड्याशा तांदळाची रास करून मध्ये किंचित खोलगट वर्तुळ करावे. त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे. अष्टदिशांनी हळदी कुंकवाच्या उभ्या रेघा मारलेल्या पाण्याचा गडवा ठेवाव्यात. गडव्यावर नाणे व सुपारी टाकावी. गडव्यावर वाटी ठेवून त्यात तांदूळ आणि घालून त्यावर दागिना किंवा नाणे ठेवावे. गडव्याजवळ श्रीयंत्र ठेवावे. श्रीयंत्र नसेल तर त्याचे चित्रही चालेल. गडव्याच्या डाव्या बाजूला घंटा किंवा उजव्या बाजूला शंख ठेवावा. चौरंगावर उजवीकडे तांदूळ म्हणून सुपारी श्री गणेश समजून ठेवावी. सुपारीच्या डाव्या बाजूस देठाची 2 पाने ठेवून त्यावर नाणे, सुपारीचा विडा ठेवावा. एका ताटात पंचामृत, फुले, दुर्वा, सुगंधी द्रव्ये ठेवावी. समई योग्य जागेवर ठेवावी. धूप किंवा उदबत्ती, निरांजन, कापूर आरतीसाठी तयार असावे. चौरंगापुढे रांगोळी असावी. वर सांगितल्याप्रमाणे विधी केला तर फलप्राप्ती त्वरित मिळेल. पूजेला सुरुवात करण्यापूर्वी पवित्र वातावरणातील धूप जाळावा. घरातील देवांची पूजा करावी. देवापुढे दिवा लावावा. कुलदेवतेला वंदन करावे. 2 विड्यांच्या पानावर सुपारी, नाणे ठेवून उजव्या हाताने पाणी सोडावे. देवाची प्रार्थना करावी. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून त्यानंतरच पूजेस बसावे. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः अशी 3 नावे घेताना प्रत्येक वेळी डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन प्राशन करावे. त्यानंतर ओम गोविंदाय नमः, ओम वैष्णवे नमः असे 2 वेळा म्हणत डाव्या हातातील पळीने उजव्या हातात पाणी घेऊन ताम्हणात सोडावे. नंतर डोळ्याला पाणी लावावे.
हातात अक्षता घेऊन हात जोडावे. कुलदेवतेला व वैभवलक्ष्मीला कार्यसिद्धीसाठी बोलवावे. अक्षतावर पाणी सोडून त्या ताम्हणात सोडाव्यात. गणपती म्हणजेच सुपारीला ताम्हणात स्नान घालावे. फूल दुर्वा वाहून नमस्कार करावा. त्यानंतर गडवा, शंख व घंटा यांची गंध, अक्षता व फुले वाहून पूजा करावी. शंखात पाणी घालून पूजा साहित्यावर व स्वतःवर शिंपडावे. देवीला आवाहन म्हणून अक्षता वाहाव्यात. पळीतील पाण्यात गंध, अक्षता व फूल वाहून अर्घ्य म्हणून पाणी देवीला घालावे. त्यानंतर देवीला क्रमाने साध्या पाण्याने, पंचामृताने व गरम पाण्याने स्नान घालावे. नंतर गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वाहावे. निरांजन उदबत्तीने ओवाळून पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. विड्यांची 2 पाने, नारळ, नाणे व सुपारी चौरंगावर ठेवून त्यावर पाणी सोडावे. देवीवरील फुले काढून श्रीसूक्ताचा अभिषेक करावा. ते येत नसेल तर अभिषेक करताना 108 वेळा जय महालक्ष्मी म्हणावे. देवी अत्तर लावावे. गरम पाण्याने स्नान घालावे. त्यानंतर देवीला परत ताम्हणात ठेवावे. मंत्र म्हणत गंध, अक्षता, हळद कुंकू, अष्टगंध, फूल, काजळ, अक्षता वाहाव्यात. निरांजन ओवाळून शिरा, खीर, साखर भाताचा नैवेद्य दाखवावा. नारळ अर्पण करून पाणी सोडावे. त्यानंतर आरती करावी. नमस्कार करावा. मंत्रपुष्पांजली म्हणत फुले, अक्षता वाहावी. प्रदक्षिणा घालावी. हे लक्ष्मी माते, माझी भक्ती गोड मानून तू सतत आमच्या घरात वास्तव्य कर, अशी हात जोडून प्रार्थना करावी. दर्शन घ्यावे. प्रसाद घ्यावा. आनंदाने जप करावा. दुसऱ्या दिवशी देवीवरील निर्माल्य नदी, तलाव, विहिरीत विसर्जन करावे. देवीला देवघरात ठेवावे. सुपारी, फळ, दक्षिणा याचे दान करावे. उद्यापनाच्या व्यतिरिक्त साधी पूजा करून आरती करावी. उद्यापन प्रसंगी मातेच्या व्रताची पुस्तक सुवासिनींना भेट द्यावी. निर्मळ अंतकरणाने पूजा केल्यास माता वैभवलक्ष्मी त्वरित फळ देते. श्री लक्ष्मी मातेचे स्तवन. या रक्तांबुजवासिनी विलासिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्तारुधिरांबरा हरिसखी, या श्री मल्लोलाशिनी, या रत्नाकरमंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी, सामा पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. याचा अर्थ असा आहे, कमळामध्ये वास्तव करणाऱ्या, शोभनीय अशा तेजपुंज किरणांनी युक्त करणाऱ्या, संपूर्ण आरक्तवर्णी वस्त्र धारण करणाऱ्या, श्री भगवान विष्णूची प्रिय पत्नी असणाऱ्या, मन आनंदित करणाऱ्या, समुद्रमंथनात प्रकट झालेल्या पूजनीय अशा लक्ष्मी माते आमचे रक्षण कर. या श्लोकानंतर पुढील आणखी एक श्लोक म्हणावा. नमो देवे महादेवे शिवाय संतत नम. नम प्रकृते भद्राय नियता प्रणतास्तमा. आता वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रताची कथा आपण पुस्तकात जशी आहे तशी पूर्ण पाहत आहोत. एक आटपाट नगर होते. पूर्वी तेथील लोक शेजाऱ्यांशी प्रेमाने वागत बोलत होते. गुण्यागोविंदाने एकत्र राहत होते. पण आता काळ बदलला, त्यामुळे नामस्मरण, भजन, कीर्तन, परोपकार, माया, ममता, सेवा या सत्वप्रवृत्तीच्या लयाला जाऊन चोरी, दरोडा, जुगार, सट्टा, मद्यपान, व्यभिचार अशा गोष्टी वाढल्या होत्या. अर्थात सर्वच माणसे काही दुराचारी नव्हती. नगरामध्ये काही चांगले माणसेही होती. त्याच गावात कमलिनी पतीसह राहत होती. दोघेही धार्मिक, सत्प्रवृत्त, शांत, सुखी व संतुष्ट होते. कमलिनी संसारात सुखी होती, पण काळाला ते मान्य नसावे. तिच्या भाग्यात भोगी लिहिलेले होते. तिच्या नवऱ्याला वाईट मित्रांची संगत लागली. आपण एका रात्रीत कोट्याधीश व्हावे अशी स्वप्ने तो पाहू लागला. त्यासाठी नको त्या व्यवसायात पडून कोट्याधीशाऐवजी भिक्षाधीश झाला. रस्त्यावर भीक मागण्याची पाळी आली. त्याच्यावर अफू, चरस, गांजा यांनी तो बळी पडला. दुराचारी मित्राच्या सहवासाने तो सट्टा, रेस, जुगार खेळू लागला. त्यात त्याने स्वतःजवळच्या सर्व पैशाबरोबर कमलीचे दागिनेही घालवले. कमलिनी सुसंस्कृत, सुशील, सुस्वभावी स्त्री होती. तिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीचे वाईट वाटत होते. दुःखानंतर सुख येतेच हा सिद्धांत तिला माहीत असल्यामुळे हे सगळे हाल सहन करतानाही परमेश्वरावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून ही ईश्वरभक्ती करीत होती. एके दिवशी दुपारी ती घरी विचार करत बसली होती. त्यावेळी तिच्या दारी एक अतिथी आला. दारिद्र्य दुःखाने ओतप्रेत भरलेल्या आपल्या घरी कोण आले बरे असे प्रश्न तिच्या मनात आला. पण घरी आलेल्या अतिथीस किमान चहा पाणी तरी, हा संस्कार बालपणीचा तिच्यावर ठसला असल्याने ती अतिथीच्या स्वागतास उठली. ती पाणी घेऊन अतिथीला देण्यासाठी दरवाजात आली. अतिथी म्हणजे एक वयोवृद्ध होती.
पण तिचा चेहरा तेजाने तळपत होता. डोळ्यातून अमृत तर चेहऱ्यावर प्रेम ओसंडून वाहत होते. माता भेटल्याचा अति आनंद कमलिनीला झाला. कमलिनी मातेला ओळखत नव्हती, तरी देखील त्या मातेला पाहताच तिला प्रसन्न वाटले. तिने मातेचे स्वागत करून तिला घरात घेतले. घरातील एकमात्र मोडका पाट तिने मातेला बसवायस दिला. मातेने कमलिनीला विचारले, मला ओळखलेस का? कमलिनी संकोचली. ती म्हणाली, माते, मी तुला ओळखले नाही, परंतु तुला पाहून मला खूप आनंद झाला आहे. मन शांत झाले आहे. गेल्या काही दिवसापासून असलेल्या साऱ्या चिंतापासून मुक्त झाल्यासारखे वाटते आहे. तू आलीस, मला फार आनंद, आधार लाभल्यासारखे वाटू लागले. माता हसली, मग म्हणाली, तू मला विसरलीस की काय? लक्ष्मी मातेच्या मंदिरात दर शुक्रवारी होणाऱ्या भजनाला आपली भेट होते. आठवत नाही का तुला? नवऱ्याच्या दुराचारी वर्तनामुळे कमलिनी खचली होती. बाहेरच्या लोकांना तोंड दाखवायची तिला लाज वाटायची, म्हणून तिने गेल्या दिवसापासून मंदिरात जाणे बंद केले होते. मातेने जरी सांगितले असले तरी तिला काही मातेला मंदिरात पाहिल्याचे आठवत नव्हते. तिची संभ्रमित मुद्रा पाहून माता पुढे म्हणाली, तू लक्ष्मी मातेच्या मंदिरात नेहमी सुंदर भजन म्हणतेस, पण अलीकडे तू मला दिसलीच नाहीस, म्हणून तुला शोधत शोधत मी इथे आले. मला वाटलं की तू आजारी असल्यामुळे येत नसशील. कशी आहेस तू? आईच्या या प्रेमळपणे विचारपूस केल्यामुळे कमलिनी मन हेलावले. न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मातेने ते पाहिले. तिच्याजवळ जाऊन तिच्या पाठीवरून ममतेने हात फिरवीत माता तिला म्हणाली, बाळ, सुख दुःख हा ऊन सावलीचा खेळ आहे. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख जीवनाचे कालचक्र ठरलेलेच आहेत. पण दुःखात बिलकुल धीर सोडू नये. तुझे दुःख मला सांग. मन मोकळे केल्याने दुःख हलके होते. शक्य असेल तर एखादा उपाय मी सुचवेन. मातेच्या बोलण्याने तिला बराच धीर आला. ती मातेला म्हणाली, माते, पूर्वी माझ्या संसारात आनंद सुख होते. माझे पती सुशील सुस्वभावी असल्याने देवाची सेवा कधी विसरले नाही. देवकृपेने आम्ही सुखी समाधानी श्रीमंत होतो. परंतु अचानक आमचे नशीब फिरले. आमच्यावर देवाचा कोप झाला. माझे पती कुविचारी मित्राच्या नादाने व्यसनाधीन झाले. पर्यायाने आमचा सर्वनाश झाला. आम्ही भिकारी झालो. माता म्हणाली, असं होय, समजलं मला तुझे दुःख. तुला मी अगोदरच सांगितलं ना, सुख व दुःख एकमेकावर अवलंबून असतात. प्रत्येकाच्या कर्माची गती वेगवेगळी असते. तू धीर सोडू नकोस. लक्ष्मी मातेचे व्रत कर. लक्ष्मी माता प्रेम, दया, करुणा, कृपा यांचा अवतार आहे. ती भक्ताच्या दुःखाचे निवारण करते. तिचे व्रत केले तर चांगलेच होईल. मातेचे बोलणे ऐकून कमलिनीचा चेहरा खुलला. ती म्हणाली, माते, हे व्रत करण्याची मला मनापासून इच्छा आहे, तरी तू कृपा करून हे व्रत कसे करावे ते मला सांग. कमलिनीच्या या बोलण्यामुळे मातेलाही खूप आनंद झाला. ती म्हणाली, या व्रताला वरदलक्ष्मी व्रत तसेच श्री वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत असे म्हणतात. मनापासून हे व्रत करणाऱ्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. संतती, संपत्ती, सुख, समाधान लाभते. हे व्रत अगदी सोपे आहे. ते व्रत चुकीच्या पद्धतीने करणाऱ्या लोकांना व्रताचे फळ मिळत नाही. व्रताचे फळ मिळण्यासाठी नेहमी शास्त्रशुद्ध व विधीपूर्वकच करावे लागते. सोन्याच्या दागिन्याची पूजा विधीपूर्वक करावी लागते. नुसत्या दागिन्यांना हळद कुंकू लावल्याने कोट्याधीश होता आले असते तर साऱ्यांनीच हळद कुंकू समर्पणाचा मार्ग धरला असता. हे व्रत प्रत्येक शुक्रवारी करावे. व्रत करणाऱ्यांनी सकाळी उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, स्नानानंतर अंथरूण पादरताने झाडू इत्यादी वस्तूंना स्पर्श करू नये, कोणाची निंदा करू नये, मनामध्ये जय लक्ष्मी वैभवलक्ष्मी माता असा जप सतत राहावा, खोटे बोलू नये, सायंकाळी देवाबत्ती करावी, देवापुढे नंदादीप लावा, हातपाय स्वच्छ धुवून एका पाटावर पूर्वेकडे तोंड करून बसावे. आपल्यासमोर आणखी एक स्वच्छ पाट घ्यावा. त्या पाटावर नवा कोरा लाल रुमाल अंथरावा. रुमालावर तांदळाची छोटी रास काढावी. त्या राशीवर तांब्याचा गडवा पाण्याने भरून ठेवावा. गडव्यावर एका वाटीमध्ये छोटेसे थोडे तांदूळ घालून सोन्याचा दागिना ठेवावा. तो दागिना नसेल तर चांदीचा दागिना किंवा ₹1 किंवा वस्तू ठेवावी, चांदीचा. त्यानंतर उदबत्ती निरांजन लावावे. वैभवलक्ष्मी माता ही श्रीयंत्रानेच सिद्ध होते. म्हणून वैभवलक्ष्मी मातेचे संपूर्ण व्रत करताना प्रथम श्रीयंत्राचे व मातेच्या विविध स्वरूपातील फोटोचे मनोभावे दर्शन घ्यावे. त्यासाठी या पुस्तकात फोटो दिले आहे. त्यानंतर हात जोडून लक्ष्मीचे स्तवनपर श्लोक म्हणावे. वाटीतील दागिन्यांना हळद कुंकू लावून लाल फुले वाहून पूजा करावी. घरात गोड पदार्थ बनवून तो प्रसाद म्हणून ठेवावा. गोड पदार्थ नसेल तर साखर, गूळ, खडीसाखर यापैकी काही चालते. नंतर आरती करावी. आरतीनंतर 11 वेळा मनपूर्वक जय श्री लक्ष्मी माता असा जप करावा. त्यानंतर आपल्या आलेल्या भक्तांना प्रसाद वाटावा. वाटीतील दागिना अथवा ₹1 काढून घ्यावा. गडव्यातील पाणी तुळशीत ओतावे.
विधीत वापरलेले तांदूळ पक्ष्यांना टाकावेत. मातेचे व्रत अशा शास्त्रशुद्ध पद्धतीने केल्यास निश्चित फळ मिळते. या व्रतामुळे दुःखाला अपेष्टा संपतात, संपत्ती संतती प्राप्त होते. त्याचप्रमाणे सौभाग्यवतीचे सौभाग्य अखंड राहते. कुमारिकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मातेच्या सांगितलेल्या व्रताची शास्त्रशुद्ध पद्धत ऐकून कमलेला आनंद झाला. ती मातेला म्हणाली, माते, तू सांगितले हे व्रत मी याच पद्धतीने करेन, परंतु व्रत किती वेळा करावे, व्रताचे उद्यापन कसे करावे हे ऐकण्यास मी उत्सुक आहे. तरी कृपा करून तू मला सांग. मातेला कमलेचे कौतुक वाटले. ती सांगू लागली, व्रत चुकीच्या पद्धतीने आणि कसेही करण्यात काहीच अर्थ नाही. हे व्रत 11 किंवा 21 शुक्रवारी ओळीने करावे. व्रताच्या शेवटच्या शुक्रवारी उद्यापन देखील शास्त्रोक्त पद्धतीनेच करावे. प्रत्येक शुक्रवारी आपण जशी पूजा करतो तशीच पूजा शेवटच्या शुक्रवारी करून नारळ ओवाळा. उद्यापनाच्या दिवशी साखर भात किंवा खीर यासारख्या गोड प्रसादासाठी करावा. नंतर प्रसादासोबत 7 किंवा 11 सुवासिनी कुमारिकांना हळद कुंकू लावून वैभवलक्ष्मी व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून द्यावी. सर्वात शेवटी श्री लक्ष्मी मातेच्या फोटोला वंदन करून, हे माते, मी मनपूर्वक तुझे व्रत केले आहे. सर्वांचे कल्याण कर, अशा चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती दे, पुत्रिकांना पुत्र दे, सौभाग्याचे कायम रक्षण कर, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. हे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी समाधानी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर पुन्हा एकदा मातेच्या धनलक्ष्मी स्वरूपाला श्रद्धापूर्वक नमस्कार करून मातेचा आशीर्वाद घ्यावा. मातेच्या तोंडून लक्ष्मी मातेच्या व्रताची कथा ऐकल्यानंतर क्षणभर कमलेने डोळे मिटले. मनामध्ये मातेने सांगितल्याप्रमाणे श्री लक्ष्मी मातेचे शास्त्रोक्त पद्धतीने 21 शुक्रवार व्रत यथासांग उद्यापनही करेन असा निश्चय केला. निश्चयानंतर तिने जेव्हा उघडले तेव्हा माता नव्हती. तिला आश्चर्य वाटले. आजूबाजूला शोध घेतला पण माता दिसली नाही. खरोखरच लक्ष्मी माता होती याबद्दल कमलिनीची खात्री पटली. कमलिनी स्वतः लक्ष्मी मातेच्या भक्त असल्यामुळे अडचणीच्या प्रसंगी तिला मार्ग दाखवायला माता समक्ष आली होती. 2 दिवसानंतर शुक्रवार आला. कमलिनी सकाळी लवकर उठली, आंघोळ केली. श्रद्धायुक्त अंतकरणाने श्री लक्ष्मी माता असा जप सुरू केला. दिवसभर कोणाचाही अपशब्द उच्चारला नाही. सूर्यास्तासमयी दिवे लागत झाल्यावर तिने पुन्हा एकदा हातपाय तोंड स्वच्छ धुवून घेतले व पूर्वेकडे तोंड करून बसली. घरात कोणताच दागिना शिल्लक नसल्यामुळे 1 रुपयाचे नाणे धुवून तिने वाटीत ठेवले. समोर एक पाट ठेवला, त्यावर रुमाल अंथरला. रुमालावर तांदळाची छोटीशी रास घातली. पाण्याचा गडवा ठेवला. गडव्यावर तांदूळ व 1 रुपयाचे नाणे घातलेली वाटी ठेवली. मातेने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मातेचे व्रत सुरू केले. घरातील गुळाचा खडा प्रसाद म्हणून ठेवला. नवरा घरी आल्यावर तिने प्रसाद तो त्याला दिला. ताबडतोब त्याच्या स्वभावात फरक पडला. कमलीला मारहाण करण्याचे थांबवले. पूर्वव्रत तिच्याशी प्रेमाने वागू लागला, त्यामुळे तिला अत्यानंद झाला. श्रद्धेबरोबरच शुद्ध भक्तिभावाने कमलीने लक्ष्मी मातेचे व्रत 21 शुक्रवारपर्यंत केले. 21व्या शुक्रवारी मातेने सांगितल्याप्रमाणे उद्यापनही केले. त्या प्रसादाबरोबर 7 सुवासिनी तिने लक्ष्मी मातेच्या संपूर्ण व्रताची एक पुस्तिका भेट म्हणून दिली. त्यानंतर धनलक्ष्मी समोरातील मातेच्या फोटोला वंदन केले व मनोभावे म्हटले, हे लक्ष्मी माते, मी तुझे व्रत भक्तिभावाने पूर्ण केले आहे. आता तू आम्हा सर्वांचे कल्याण कर. माझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण कर. गरिबांना संपत्ती दे, पुत्रिकांना संतती दे, सौभाग्यवतीचे अखंड सौभाग्य ठेव, कुमारिकांच्या इच्छा पूर्ण कर. तुझे व्रत करणाऱ्या सर्वांना सुखी ठेव. आम्हा सर्वांना सत्वशील बनव, अशी तिने मनपूर्वक प्रार्थना केली. या प्रार्थनेनंतर तिने परत एकदा लक्ष्मी मातेला वंदन करून तिचा फोटो आपल्या डोळ्यांना लावला. शास्त्रशुद्ध पद्धतीने कमलीने व्रत केल्यामुळे ताबडतोब तिला फळ मिळाले. तिच्या नवऱ्याच्या वर्तनात बदल झाला. कुविचारी मित्रांची संगत त्याने जोडली. त्याच्या राहण्यात, वागण्यात, बोलण्यात फरक पडला. तो सुधारला. पुन्हा पहिल्यासारखा भरपूर कामधंदा करू लागला. त्याला अपेक्षेपेक्षाही अधिक पैसा मिळू लागले. कमलीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवू शकला. व्रतामुळे घरात पूर्वीसारखे सुख, समाधान, शांती निर्माण झाली. कमलीचे दारिद्र्य गेले. तिचा नवरा सुधारला. शांती निर्माण झाली. गेलेले वैभव परत मिळू शकले. हे तिच्या शेजारी पाजारी राहणाऱ्या स्त्रिया पाहत होती. त्यांनी हे व्रत करण्याची इच्छा कमलीने सांगितले. कमलीनेही हे व्रत विधी सांगितला. व्रत समजावून घेऊन त्यांनी हे व्रत सुरू केले. लक्ष्मी माते, सर्वांना कमलीप्रमाणे फळ दे, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर, तुझा त्रिवार जय जयकार असो. आता श्री वैभवलक्ष्मीचे विविध चमत्कार. इथपर्यंत कहाणी जरी तुम्ही ऐकलात तरी चालेल. त्याच्यानंतर पूर्ण पुस्तकात कहाणी दिले ते आपण पूर्ण करूयात. लॉटरीचे तिकीट लागले. आणि ताई गरीब
गरिबीत आपला संसाराचा गाडा कसाबसा रेटत होता. त्याने पती सतत आजारी असल्यामुळे अंथरुणावर असायचे आणि त्यांना मोठ्या 2 मुली होत्या. त्याच्यानंतर लहान 2 मुले होती. अनिताताई काबाड कष्ट करून मिळवत असलेले सर्व पैसे पतीच्या आजारीकरता, मुलामुलींच्या शिक्षणाकरता खर्च होत होते. त्यामुळे त्यांची शिल्लक काहीच राहत नव्हती. मोठी मुलगी लग्नाला आल्यामुळे त्यांची काळजी वाढली होती. दरम्यान थोरल्या मुलींचे एक चांगले स्थळ आले होते. मुलामुलींची पसंती लग्न जवळजवळ ठरल्यातच जमा असताना मुलाच्या आईने एक अट घातली, आम्हाला हुंडा नको, तुमच्या मुलीला 15 तोळे सोने घाला. तुम्हाला शक्य असेल तर त्या पद्धतीने लग्न करून दिले तरी आमची काही हरकत नाही. वरमाईच्या अटीमुळे अनिताताई चिंताग्रस्त झाल्या. या मनस्थितीत त्यांचे दिवस जात होते. 15 तोळे सोन्याची सोय कशी करावी विचार सतत मनात घोंगावत होता. अशातच शेजारच्या रमाबाई श्रीलक्ष्मीमातेच्या संपूर्ण व्रताच्या उद्यापनाचे आमंत्रण सांगून गेल्या. शेजार धर्म म्हणून अनिताताई त्यांच्याकडे उद्यापनासाठी गेल्या. त्या प्रसंगी रमाबाईंना त्यांना लक्ष्मीमातेच्या संपूर्ण व्रताची पुस्तिका भेट दिली. रमाबाईंनी कसले पुस्तक दिले हे पाहावे तरी उत्सुकतेने आणि अनिताबाई मातेच्या संपूर्ण व्रताची पुस्तिका वाचून काढली. त्या एकदम प्रभावित झाल्या. मनातील खंत जाऊन ते श्रद्धा निर्माण झाली आणि त्यांनी व्रत करण्याचा निश्चय घेतला. आपल्याला काहीतरी मदत मिळावी म्हणून कदाचित रमाबाई मार्फत आपल्या हातात ही पुस्तकं आली असावी असा आशीर्वाद त्यांच्या मनात डोकावला. आजचा शुक्रवार आपल्या आयुष्यातले कलाटण देणार आहे असे त्यांना वाटले. पुढच्या शुक्रवारी त्यांनी लक्ष्मीमातेचे व्रत करण्याचे निश्चित केले. 7 दिवसांच्या आत मनात मातेबद्दल भक्तिभाव सतत रुंदीगत होत गेला. शेवटी त्यांना इच्छित असलेला पुढचा शुक्रवार उजाडला. त्या दिवशी अनिताताई सकाळी लवकर उठल्या. स्नान केल्यानंतर पुस्तकात सांगितल्याप्रमाणे आजपासून 11 शुक्रवार मातेचे व्रत करण्याचे त्यांनी पक्के केले. ठरवल्याप्रमाणे त्यांनी सर्व पूजाविधीसह व्रतास प्रारंभ केला. पुढच्या 4 शुक्रवारी त्यांनी पुस्तकात सांगितल्याप्रमाणेच व्रत केले. 5व्या शुक्रवारी मातेची पूजा करत असताना त्यांचा छोटा मुलगा आनंदाने उड्या मारतच घरात आला. अनिताताईंनी मुलाखुणेनेच पूजा होईपर्यंत शांत राहायला सांगितले. शास्त्रोक्त पूजा संपवल्यावर मुलाला त्याने विचारले, हा आता बोल, काय झाले? अत्यानंदामुळे त्याच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. मग शांत झाल्यावर आपल्याला 1 लाखाची लॉटरी लागल्याचे सांगितले. आणि त्याने गेल्या आठवड्यात मैत्रिणीच्या आग्रहाखातर प्रथमच तिकीट काढले होते. त्या तिकिटावरील नंबर पडताळण्यात मुलाला म्हणले की असल्याचे लक्षात आले. त्याने खूप आनंद झाला. मनोभावे लक्ष्मीमातेला नमस्कार केला. लक्ष्मीमातेने त्यांची अडचण दूर केली. त्यावर त्यांचा विश्वास बसला. 1 लाख रुपयाची लॉटरी लागल्याने त्यांनी मुलींना 15 ऐवजी 16 तोळे सोने घालून विवाह धूमधडाक्यात करून दिला. त्या पैशामुळे त्यांना नवऱ्यावर योग्य उपचार करता आले. नवरा खडखडीत बरा झाला. नव्या जोमाने काम करून पैसा मिळवू लागले. मुलाचे शिक्षण, दुसऱ्या मुलीचे लग्न व्यवस्थित पार पडले. परिणामी घरात आनंद, सुख, समाधान नांदू लागले. श्रद्धेने केलेल्या मातेच्या व्रताचे हे फळ होते. जय श्री वैभवलक्ष्मी माता. मुलीचे लग्न ठरले. लताताई व मध्यमवर्गीय गृहिणी. नात्यातील सर्व मुली मोहनताशी सुंदर गोऱ्या होत्या, परंतु त्यांची मुलगी मात्र सावळी होती. खंत त्यांना सदैव वाटत होती. मुलीला सुनीता पदवीधर झाली. तिचे लग्न कुठेच जमत नव्हते. त्यामुळे लताताई सतत चिंताग्रस्त असत. सुनीता केवळ शिक्षणातच नव्हे तर घरकाम, विणकाम, शिवणकाम यामध्येही खूप हुशार होती. लोक अंतरंगापेक्षा बाह्यरंगाकडे जास्त पाहतात. त्यामुळे लग्नासाठी तिचे रूप आडवे येत होते. सहज एकदा सुनीता तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. तिची मैत्रिणी तेव्हा श्रीलक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक वाचत होती. सुनीताला वाचण्याची पहिल्यापासूनच आवड होती. त्यामुळे ती ते पुस्तक हातात घेऊन चालू लागली. तिचे कुतूहल जागे झाले. पुस्तक वाचताना तिच्या चेहऱ्यावरचे बदल पाहून तिच्या मैत्रिणीने विजयाने योग्य अंदाज बांधला. विजयाने तिला सांगितले, सुनीता, हे व्रत केल्यामुळे माझ्या परिचितांच्या सर्व चिंता दूर होऊन त्यांच्या इच्छित फळ मिळाले आहे. मला वाटते की तू व्रत अवश्य करावे. तुला याचा नक्की फायदा होईल. सुनीताने विजयाचे म्हणणे पटले. विजयाकडे पुस्तक मागितले. विजयानेही आनंदाने तिला दिले. ती विजयाकडून ते घेऊन पुस्तक घेऊन घरी आली. तिने त्याच्या दोघांचे संभाषण आईला सांगितले. आईच्या मनात आशेची पालवी फुटली. आनंदाने सुनीताने ते व्रत करण्यास परवानगी दिली. दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता. ती सकाळी लवकर उठली. स्नान केल्याबरोबर तिने श्रीलक्ष्मी मातेच्या 11 शुक्रवारच्या व्रताचा संकल्प सोडला आणि व्रताला मनोभावे सुरुवातही केली. त्या पहिल्याच दिवशी रात्री सुनीताची मावशी व काका एक स्थळ घेऊन आले. मुलगा डॉक्टर होता. त्याचे घराणे प्रतिष्ठित होते. बंगला, गाडी, नोकर चाकर सर्व काही होते. मुलाला पदवीधर, परंतु साधी, शांत, धार्मिक
मुलगी हवी होती. काकांनी सांगितल्याप्रमाणे सर्व माहिती ऐकून सुनीताला खूप आनंद झाला. तिने लक्ष्मी मातेची कृपा ओळखली. लवकरच मातेच्या आशीर्वादामुळे तिचा विवाह धुमधडाक्यात पार पडला. मातेचे व्रत तिने मनोभावे केल्यामुळे तिला लगेचच फळ मिळाले. सर्वांनी श्रद्धेने म्हणा, जय श्री लक्ष्मी माता. हरवलेले हिरे सापडले. मणिराम शेठजी हिऱ्यांचा व्यापार करीत होते. त्यात नफाही चांगला मिळायचा. मिळालेल्या पैशात पत्नी व 2 मुलांसह आनंदाने राहत असत. ते कोणाची फसवणूक कधीही करत नसत. त्यामुळे व्यवसायातील प्रामाणिकपणाबद्दल पंचक्रोशीत त्यांचा लौकिक होता. गुरुवारचा दिवस होता. ग्राहकाला देणाऱ्या हिऱ्याची एक डबी सोबत होती. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून रात्री ते घरी आले. पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेली हिऱ्याची डबी ते काढू लागले, तर त्यांना डबी सापडेना. घाबरून त्यांनी 4-5 वेळा उलटे सुलटे खिशा तपासले, पण डबी मिळाली नाही. काय करावे हे त्यांना सुचेना. त्यांना चिंताग्रस्त चेहरा पाहून त्यांच्या पत्नीने विचारले, तुम्ही आल्यापासून एवढे काय शोधत आहात? घामाने त्यांचा चेहरा डबडबला होता. घाबरलेल्या आवाजात ते म्हणाले, मी पॅन्टच्या खिशामध्ये ठेवलेली हिऱ्याची डबी मिळत नाही ग. आता आपण काही खरं नाही. आपलं घर विकलं ना तरी हिऱ्याची किंमत चुकती करणं शक्य नाही. आता काय करायचं ग? हे ऐकून पत्नीही घाबरली. रात्रीची वेळ होती. बाहेर खूप अंधार होता. कंदील घेऊन दोघेही रस्त्यावर डबी शोधू लागले. शोधून शोधून ते थकले, पण त्यांना डबी काही सापडली नाही. निराश होऊन मध्यरात्री घरी परत आले. रात्री शोधाशोध शेजारी राहणाऱ्या लालू शेट्टी यांनी पाहिली, म्हणून दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच सपत्नीक यांच्या घरी आले. तुम्ही दोघे रात्री रस्त्यावर काय शोधत आहात हो, आणि एवढे दुःखी का आहात? अतिशय आपुलकीने विचारले. मणिराम शेठ चेहऱ्याची डबी हरवल्याचे सांगितले. लालू शेठजी घाबरले. पत्री मात समयसूचनेने धीर दिला. म्हणाला, आज शुक्रवार आहे. आजपासून तुम्ही लक्ष्मी मातेचे व्रत श्रद्धेने करा. त्यावर विश्वास ठेवा. कदाचित हिऱ्याची डबी सापडेल. मणिराम शेठच्या पत्नीने अनेकाकडून या व्रताची महिमा ऐकली होती. लालू शेठच्या बायकोचा सल्ला पटला. ते दोघे तिथे स्नान केले. मनोभावे मातेच्या 21 शुक्रवार व्रताचा संकल्प सोडला. श्रद्धेने मातेचा नाम जाप करू लागले. आत्ता बाहेर चांगलेच उजाडले होते. मणिराम शेठ लालू शेठना घेऊन पुन्हा एकदा हिऱ्याची डबी शोधण्यासाठी गेले. काल आलेल्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या दगडामध्ये सहज लक्ष गेले. त्यांना तेथे आपल्या खिशातून नकळत पडलेल्या हिऱ्याची डबी सापडली. त्यांना खूप आनंद झाला. त्यानंदाने ते रस्त्याने पळतच सुटले. त्यांच्या मागे लालू शेठही पळत होते. त्यांनी धावत धावत घर गाठले. घरी येऊन आपल्या पत्नीला ती वार्ता सांगितली. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू उघळले. त्यांच्या आनंदात लालू शेठ ही पत्नीक सामील होते. मणिराम शेठनी त्यांना दोघांचेही मनपूर्वक आभार मानले. महालक्ष्मी मातेच्या व्रतसंकल्पाचाच परिणाम असल्याचे त्यांनी ताडले. दोघांनीही मनोभावी लक्ष्मी मातेला नमस्कार केला. दोघांनीही ठरवल्याप्रमाणे 21 शुक्रवार व्रत पूर्ण केले आणि वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताची 51 पुस्तक भेट म्हणून वाटली. मनोभावे म्हणा, जय श्री वैभव लक्ष्मी माता. चोरीस केलेले दागिने परत मिळाले. श्रीधरराव यांनी पत्नी शोभाताई दाम्पत्य आनंदाने संसार करत होते. दररोज सकाळी 2 तास श्रीधरराव एकटेच फिरायला जात असत. श्रीधरराव 5 वाजता फिरायला गेल्यावर 7 वाजताच परत घरी येतात. तेथील रखवालदार नेहमी पाहत होता. नेहमीप्रमाणे एका शुक्रवारची श्रीधररावांना सकाळी फिरायला गेलेले रखवालदाराने पाहिले. आज डाव साधायचाच असे त्याने म्हणाले. श्रीधरराव जाताच घराचे दार नुसतेच ओढून घेत असत. शोभाताई झोपलेल्या होत्या. रखवालदाराने त्यांच्या घराचा दरवाजा हळूच ढकलला. शोभाताईंच्या उशाशी चाव्या होत्या. त्या सावकाशपणे घेतल्या. हळूच कपाट उघडून शोभाताईंचे सर्व दागिने काढून घेतले. नंतर कपाट लावून पूर्ववत चाव्या ठेवून तो गुपचूप सटकला. श्रीधरराव फिरून आले. शोभाताई उठून स्नान वगैरे आटपून स्वयंपाकाला लागल्या. श्रीधररावांनी आपले सर्व आवरले आणि 7:45ला ऑफिसमध्ये ते निघून गेले. शोभाताईंनाही 9 वाजता त्यांच्या मैत्रिणीच्या मुलाच्या साखरपुड्याला जायचे होते, म्हणून त्यांनीही पटापट स्वयंपाक पाणी आवरले. नंतर त्या बाहेर जाण्याच्या तयारीला लागल्या. साखरपुड्याला जायचे असल्याचे कपाटातील दागिने काढण्यासाठी त्यांनी कपाट उघडले आणि त्यांना धक्काच बसला. ते दागिने नव्हते, तर पूर्ण कपाट धुंडाळले. सर्व व्यर्थ. मात्र ओक्साबोक रडू लागला. शेजारचे आले आणि त्यांनी प्रकार तातडीने श्रीधररावांना ऑफिसमध्ये व शोभाताईंच्या आईंना फोनद्वारे कळवला. शोभाताईंची आई लगेच रिक्षाने आली. आईला पाहून शोभाताईंना जास्तच रडू आले. त्यांच्या आईने त्यांना शांत केले. ते पहा शोभा, लक्ष्मी मातेची श्रद्धा ठेवा. मी सांगते, तू मातेचे व्रत करा, सगळे व्यवस्थित होईल. आईने
त्यांच्या आईने ते सल्ला ऐकला. आईने सांगितल्याप्रमाणे शोभाताईंनी परत एकदा स्नान केले. 11 शुक्रवार मातेचा व्रताचा संकल्प सोडला. लगेच मातेचाही जप त्याने मनोभावे सुरू केला. तेवढ्यात श्रीधररावांना स्त्री आले. शोभाताईंना त्यांना सर्व परिस्थिती सांगितली. तक्रार नोंदवून पोलीस चौकीवर गेले. तक्रार नोंदवून चौकीतून बाहेर पडत तेवढ्यात त्यांना सोसायटीच्या रखवालदाराला घेऊन एक पोलीस येत होता. तो दिसला. श्रीधररावांना नवल वाटले. आपले संकट विसरून श्रीधररावांनी त्या पोलिसाला त्याला का धरून आणलंय असे विचारले. तेव्हा तो पोलीस म्हणाला, सराफ गल्लीत संशयाकरता फिरत होता. मला शंका आली म्हणून मी याला पकडले. याच्याकडे दागिने सापडलेले आहेत, त्यामुळे त्याची बोबडी वळाली. ते चोरीचे दागिने असावेत असे मला वाटले, म्हणून याला आम्ही धरून आणले आहे. पोलिसाने इन्स्पेक्टर सोबत ते दागिने ठेवतात. शोभाताईंनी ते ओळखले. रखवालदाराने ही चोरी कबूल केली. इतक्या लवकर दागिने मिळाले तर श्रीधररावांना खूप आश्चर्य वाटले. पण देवीच्या व्रताचेच फल आहे याची खात्री शोभाताईंना झाली. म्हणून त्यांनी ठरवल्याप्रमाणे 11 शुक्रवारचे व्रत केले. उद्यापनाच्या दिवशी 21 पुस्तिका सुवासिनी व कुमारिकांना भेट दिली. मनोभावे म्हणा, जय श्री लक्ष्मी माता. धंद्यात पूर्वीप्रमाणे तेजी आली. शरदराव प्रामाणिक व्यवसाय त्यांचा एक भागीदार होता. पण शरदरावांना काही न कळता बाहेर पडल्यामुळे शरदरावावर मोठे संकट कोसळले. भरपूर कष्ट करूनही त्यांचा धंदा नीट चालण्याचा झाला. 6 महिन्यात ते पूर्ण खचले. परंतु त्यांची पत्नी धार्मिक सुशील असल्याने ती त्यांना सतत धीर देत असे. त्यामुळे त्यांनी अजून धंदा पूर्णपणे बंद केला नव्हता. शरदरावांनी पत्नी खूप दिवस माहेरी गेली नव्हती. आईपेक्षाही तिच्या काकूची जास्त लाडकी होती. एक दिवस काकू तिला भेटायला आली. काकूने संसाराविषयी कळकळीने विचारपूस केली. कुणाला मनातील दुःख सांगितल्याने मनावरचा ताण नक्कीच कमी होईल. तिने आपले दुःख काकूला सांगितले. काकूने तिला 11-21 शुक्रवार श्रीलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचा सल्ला दिला. काकू गेल्यावर ती लगेच जवळच धार्मिक पुस्तकांच्या दुकानात गेली आणि स्त्रियांत असणारे मातेच्या वैभवलक्ष्मी व्रतावर कथा पुस्तक तिने खरेदी केले. घरी आल्यावर एकाग्रचित्तेने ते पुस्तक तिने वाचले. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. उद्यापासून लगेच मातेचे व्रत करण्याचा तिने संकल्प केला. दुसऱ्या दिवसापासून खरोखरच व्रत सुरू केले. दुसऱ्याच दिवशी शंकरराव आनंदी चेहऱ्याने घरी आले. आल्या पत्नीला खुशखबर दिली. ते म्हणाले, मोठे चमत्काराव, आज एका मोठ्या कंपनीची ऑर्डर आपल्याला मिळाली आहे, त्यामुळे निश्चितच आपले चांगले दिवस येतील. 21 शुक्रवार पूर्ण होतात न होतात तोच शंकररावांना बंगला खरेदी केला. पाठोपाठ गाडीही घेतली आणि त्याचा धंदा पूर्वीपेक्षाही खूपच तेजीत चालू होता. शंकररावांच्या पत्नीचे 21व्या शुक्रवारी मातेच्या व्रताचे भक्तिभावाने उद्यापन केले. व्रताची 11 पुस्तके भेट म्हणून वाटली. स्वतः वाचलेले पुस्तक मात्र अमूल्य म्हणून आपल्या संग्रही ठेवले. आपणासही वैभवलक्ष्मी मातेचा कृपा प्रसाद लाभो. मनोभावे म्हणा, जय श्री वैभवलक्ष्मी माता. चिरंजीवांना नोकरी मिळाली. प्रथमेशने MSc ची परीक्षा दिली होती. महिन्यातच त्याचा निकाल लागला. प्रथम श्रेणीत पास झाल्याने पाहून घरातील सर्वांना खूप आनंद झाला. चांगल्या गुणामुळे त्यांना लगेच चांगल्या नोकरी लागली. सर्वांनाच आशा नव्हे खात्री होती, त्यामुळे नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना निराशा झाली. आतापर्यंत आपल्या चांगल्या श्रेणीत पास झालो, त्यामुळे आपल्या ताबडतोब नोकरी मिळणारच याच्या अहंतेला तडा गेला. त्याच्याजवळ वशिला नसल्यामुळे त्याला कुठलीही नोकरी मिळत नव्हती. एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्येही नाव नोंदवले. घरात परिस्थिती सर्वसामान्य असल्यामुळे त्याला नोकरीची अत्यंत गरज होती. त्याच्याजवळ मालतीताई राहत होत्या. प्रथमेशची आई लीलाताई त्यांची मैत्रीण होती, म्हणून मालतीताईने श्रीलक्ष्मी मातेच्या व्रताच्या उद्यापनाचे आमंत्रण त्यांना दिले होते. उद्यापनाच्या वेळी मालतीताईंनी 11 शुक्रवारी हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरून वैभवलक्ष्मी माता व्रताचे पुस्तक भेट दिले. खिरीचा प्रसाद दिला. लीलाताईंनी घरी आल्यानंतर ते पुस्तक वाचले. यातील श्रीयंत्र पाहून त्यांना भूतकाळ आठवला. त्यांचे वडील श्रीमंत होते. तिजोरीमध्ये ते कायम श्रीयंत्र ठेवायचे. श्रीयंत्र हे असेल तर लक्ष्मी माता सतत वास करते. वडिलांचे मत अर्थात त्यांना वेळीच आठवले, त्यामुळे मन भरून आले. त्यांनाही मातेचे संपूर्ण व्रत करण्याची मनापासून इच्छा झाली. लीलाताईने आपल्याबरोबर प्रथमेशलाही हे व्रत करायला सांगितले. 2 दिवसानंतर जेव्हा शुक्रवार उजाडला, तेव्हा त्या दोघांनाही श्री वैभवलक्ष्मी मातेचे 21 शुक्रवार व्रत करण्याचा मनोभावे संकल्प केला. व्रतास प्रारंभ केला. व्रताचा शुक्रवार संपला. 3 दिवस गेल्यानंतर अनपेक्षितपणे मंगळवारी एका चांगल्या कंपनीत त्याला मुलाखतीचे पत्र आले. शुक्रवारी मुलाखत होती. मातेला मनोभावे वंदन करून मुलाखतीच्या कंपनीत गेला. कंपनीत मुलाखतीसाठी 50 उमेदवारांना बोलवले होते. मुलाखतीचा क्रमांक 5वा होता. डळमळत होते. त्याचा नंबर आला
व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर त्याने अचूक छान दिले. त्याला कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बाहेर थांबायला सांगितले. सर्वांची मुलाखत झाल्यावर त्यांनी परत आत बोलवले. त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवसापासून कामावर रुजू होण्याचे नेमणूक पत्रही त्यांच्या हातात दिले. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. हर्ष भरल्या मनाने तो तडक घरी आला. प्रथम आनंदाची बातमी आपल्या आईला सांगितली. घरात सर्वांनाच या बातमीमुळे विशेष आनंद झाला. ठरवल्याप्रमाणे प्रथमेशने आपल्या आई समवेत 21 शुक्रवारच्या श्री लक्ष्मी मातेचा व्रताचा संकल्प पूर्ण केला. तो पूर्ण झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात तो अधिकार पदावर बढती झाली. पगार चांगलाच होता. लक्ष्मी मातेच्या मनोभावे केलेल्या व्रताचे हे फळ आहे याची त्याला त्याच्या आईला मनोभावे खात्री होती. त्याला लावलेला कृपाप्रसाद आपल्यालाही लाभो. तेव्हा मनोभावे म्हणा, जय श्री लक्ष्मी माता. सरलाताई मुळातच खूप हुशार होत्या. B.Com पर्यंत शिक्षण झाले होते, पण त्यांचे पती चांगल्या ठिकाणी नोकरीला असल्यामुळे स्वतः नोकरी करत नव्हत्या. मात्र घरामध्ये त्यांची कोणी बरोबरी करू शकत नाही. त्या मधुर बोलत. त्यांचा स्वभाव शांत व सरळ होता. त्यांच्या संसारात काहीच कमी नव्हते. पती व 2 मुलांसह त्यांचे कुटुंब सुखाने राहत होते. एके दिवशी अचानक पतीचा अपघात झाला. हा अपघात जबरदस्त होता. नशीब बलवत्तर म्हणून त्याने पती वाचले. दोन्ही हात मात्र गमावावे लागले. त्यांना वाचवण्यासाठी सरलाताईने दवाखान्यासाठी होते नव्हते ते सर्व पैसे खर्च केले. आता त्यांच्याकडे फक्त राहण्यासाठी घर तेवढे उरले होते. दुःखाने त्या पूर्णपणे गोंधळल्या, परंतु खचल्या नव्हत्या. त्या नवऱ्याला सतत धीर देत राहिल्या. दुःखातही देवावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे ते संस्कारशील मन देवाला विसरलं नव्हतं. तोच त्यातून आपल्याला मार्ग दाखवेल याची त्यांना खात्री होती. त्यांना त्यांच्या मैत्रिणी शीलाची आठवण झाली आणि तिची आठवण होताच लक्ष्मी मातेच्या व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी व्रताचे पुस्तक भेट दिल्याचे आठवले. तो सारा प्रसंग आठवल्यामुळे त्यांनी आपणही व्रत करावे असे ठरवले. कपाटातून जपून ठेवलेले पुस्तक बाहेर काढले. वाचल्यानंतर त्यांनी निश्चय केला की दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. त्यांनी स्नान केले व विधी आटोपल्यानंतर वैभवलक्ष्मी व्रताचे व्रत सुरू केले. व्रताच्या 3ऱ्या शुक्रवारी शाळा मैत्रीण मीना यांच्या लक्षात भेटली. दोघींनीही खूप गप्पा मारल्या. बोलण्याच्या ओघात सरलाताईने आपल्या सध्याची अवस्था सांगितली. मीनाला कमलाची कुशाग्र बुद्धिमत्ता माहीत होती. त्यामुळे तिला कपड्याचे दुकान सुरू करण्याचा व्यावहारिक सल्ला दिला. तिने तिला आपल्या पतीच्या ओळखीचे सर्व गिरण्यातून कापड मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सरलाताईंनीही मीनाचा हा सल्ला पटला. मीनाने आपला शब्द खरा केला. तिच्या नवऱ्याच्या ओळखीने सरलाताईंना चांगले कापड मिळू लागले. त्यामुळे त्यांचे कापडाचे दुकान जोरात चालू लागले. सरलाताईंनी मोठे उत्पन्न मिळू लागले. लक्ष्मी मातेच्या कृपाआशीर्वादाने दुकानात भरभराट होऊन सरलाताईंना बंगला, नवीन दुकानही विकत घेतले. श्रद्धापूर्ण अंतकरणाने व्रत केल्याचे हे फळ होते. तेव्हा मनोभावे बोला, जय श्री वैभवलक्ष्मी माता. हरवलेला मुलगा सुखरूप मिळाला. पुष्पाताई आपले पती 2 मुलांसह सुखासमाधानाने संसार करत होत्या. त्यांची मोठी मुलगी 6 वर्षाची तर लहान मुलगा 2-2.5 वर्षाचा होता. एकदा पुष्पाताई आपल्या दोन्ही मुलांसह तीर्थयात्रेला गेल्या. त्यांच्या नवऱ्याला सुट्टी नसल्यामुळे त्यांच्याबरोबर जाऊ शकले नव्हते. यात्रेच्या ठिकाणी पोहोचल्यावर देवाला जाण्यापूर्वी नदीमध्ये स्नान करून मगच देवदर्शनाला जावे असा त्यांनी विचार केला. त्यांचा छोटा मुलगा हरवला. त्यामुळे खूप शोधाशोध केली. काहीच उपयोग झाला नाही. मुलगा हरवला की कोणी पळवला याबद्दल काहीच तर्क लावता येत नव्हता. त्यांच्या सर्व नातेवाईकांनी मुलांना शोधले. पोलिसात तक्रार केली. वृत्तपत्रात जाहिरात दिली. एवढेच काय की टीव्हीवरती जाहिरात दिली. वाटेल तितके पैसे खर्च करून मुलांना शोध घेत राहिले. 2 वर्ष झाली पण मुलगा काही सापडला नाही. पुष्पाताई प्रत्येक क्षण आठवणीने तळमत राहतच होते. त्यांचा जगण्यातला आनंद केव्हाच निघून गेला. शाळा सुरू झाल्या. गुरुवारी पुष्पाताई पतीबरोबर मुलांचे पुस्तक खरेदी करण्यासाठी दुकानात आल्या. पतीची मुलगी पुस्तक खरेदी करत असताना त्यांना सहज लक्ष स्त्रियांना एका कोळक्याकडे गेले. स्त्री वैभवलक्ष्मी मातेच्या व्रताची पुस्तका विकत घेत होते. हे काय आहे हे पाय म्हणून पुस्तक विकत घेतले आणि घरी आणून वाचून काढले. मातेच्या कृपाआशीर्वादाने वेगवेगळे अनुभव चमत्कार वाचून त्या प्रभावित झाल्या. मग त्यांनी हे व्रत करण्याचा मनोभावे संकल्प केला. त्यांनी दयाळू मातेपुढे मनोभावे हात जोडून प्रार्थना केली की हे लक्ष्मी माते, या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे शास्त्रशुद्ध पद्धतीने मी 21 शुक्रवार करेन. 21 वाशिनींना या व्रताची पुस्तिका भेट म्हणून देईन. पण माते, मला हरवलेला मुलगा परत मिळू दे. दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता. आपल्या पतीचं व्रत करण्याला सुरुवात केली. शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व पूजाविधी आटोपून लक्ष्मी मातेला साखर भाताचा नैवेद्य दाखवला. प्रथम त्या रात्री इतक्या दिवसांनी शांतपणे झोपल्या. पहाटे त्यांना स्वप्न पडले की स्वप्नात मुलगा तीर्थक्षेत्रातील मंदिराजवळ खेळत असल्याचे दिसले. सकाळी ते पतीला जेव्हा जाग आली तेव्हा लगेचच आपल्या
आपल्या पतीला आपल्याला पडलेले पहाटेचे स्वप्न सांगितले. दोघा उभयंतांनी झटपट स्नान उरकले आणि दोघांनीही श्रीयंत्राला आणि लक्ष्मी मातेच्या फोटोला मनपूर्वक नमस्कार केला आणि दोघेही तुझ्या स्वप्नस्थळी आम्ही तीर्थयात्रेच्या ठिकाणी आज पुन्हा एकदा जाऊया असे पतीने सांगताच लगेच तयार झाल्या. ते दोघेही मुलाला घेऊन एसटीने पुन्हा तीर्थयात्रेच्या ठिकाणी पोचले. मनामध्ये लक्ष्मीमातेचा जप चालूच होता. मंदिराजवळ दोघेही शोधक नजरेने पाहत होते. आश्चर्य चमत्कार घडावा तसेच घडले. पुष्पाताईने स्वप्नामध्ये जेथे आपल्याला मुलगा दिसला होता तेथे जागेपणात खेळत होता. त्याच्याजवळच एक जोडपे बसलेले होते. बाईंनी पळत जाऊन आपल्या मुलाला मिठीत घेतले आणि त्यांच्यावर चुंबनाचा नुसता वर्षाव केला. तेव्हा तो मुलगा घाबरला. जोडप्याकडे बघून तो रडू लागला. जोडप्याने 2 वर्षे त्या मुलाला पालन पोषण केल्याचे तो त्यांना जाऊन बिलगला होता. तेव्हा पुष्पाताईंनी त्यांच्या पतीने वृत्तपत्रातील जाहिरातील सर्व घटना त्यांना सांगितली. तेव्हा तो मुलगा तुमचाच आहे हे जोडप्याने मान्य केले. जोडप्याला यात्रेहून परत जाताना तो मुलगा रेल्वेमध्ये रडत असताना सापडला होता. रेल्वेमध्ये तो मुलगा कसा आला ते त्यांना सुद्धा माहिती नव्हते. सगळ्यांनी त्यांना विचारपूस केली तरी कोणाचा मुलगा आहे ओळखीचा नसल्याने त्यांनी सांगितले नाही. मग त्यांनी आपल्या बरोबर घरी नेले व आपलाच मुलगा समजून प्रेमाने वाढवले. पुष्पाताईंना त्यांचा मुलगा परत देण्यासाठी त्यांनी खूप टाळाटाळ केली नाही. जोडप्याने स्वखुशीने त्यांचा मुलगा त्यांना परत दिला. उभयंतांनी आभार मानून पुष्पाताई पतीसह आपल्या घरी परत आल्या. घरात मुलामुळे पुन्हा आनंदी आनंद पसरला. लक्ष्मी मातेच्या व्रतामुळे फळ आहे. त्यांनी पुरेपूर खात्री पटली की संकल्प केल्याप्रमाणे त्या दोघांनीही 21 शुक्रवाराचे संपूर्ण व्रत पूर्ण केले. उद्यापनाच्या वेळी 21 पुस्तके भेट म्हणून दिली. पुष्पाताईंच्या घरात घडलेल्या चमत्कारांचे इतरांनाही आश्चर्य वाटले. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित असणारा प्रत्येक जण श्री वैभवलक्ष्मी माता व्रत करू लागला. आपणही करून पाहू. बोला जय श्री वैभवलक्ष्मी माता. श्री वैभवलक्ष्मी माता महिमा. जय श्री वैभवलक्ष्मीचे मातेचे संपूर्ण व्रत करताना आरती झाल्यावर हात जोडून 3 वेळा सावकाश म्हणावा. त्यामुळे व्रताचे फळ त्वरित मिळते. पत्राभ्यागवदानमान चरण प्रक्षालंभोजनम सत्सेवा पितृदेव वार्चन विधी सत्संगमाम पालन धान्यानामपि संग्रहो न कलहच्चितातुरूपा प्रिया दुष्टा प्राहरी वसामी कमला तस्मिनी गृहे निश्चला. पत्राभ्याग वदानामान चरण प्रक्षालं भोजनं सत्सेवा पितृदेव वार्चन विधी सत्संगामा पालनं धान्यानामपि संग्रहो न कलहच्चितातुरूपा प्रिया दुष्टा प्राहरी वसमी कमला तस्मिन् गृहे निश्चला. पत्राभ्याग वदानामान चरण प्रक्षालं भोजनं सत्सेवा पितृदेव वार्चन विधी सत्संगवाम पालनम धान्यानामपि संग्रहो न कलहश्चितातुरूपा प्रिया दुष्टा प्रहारी वसमी कमला तस्मिन गृहे निश्चला. तेथे अतिथीचे स्वागत करून त्याला भोजन दिले जाते. तेथे सज्जनाची सेवा केली जाते. तेथे चांगल्या श्रद्धेने ईश्वराची पूजा धार्मिक कार्य होतात. सत्यपालन होते. तेथे वाईट काम केले जात नाही. गोमातेच्या रक्षण करतात. तेथे धान्याचा साठा फक्त दानासाठी केला जातो. तेथे भांडण नाही. घराची गृहिणी समाधानी व नैशील असते. निश्चलपणे वास करते. इतर ठिकाणी मी कधी कधी नजर टाकते. जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तू सुलक्ष्मी. जय देव जय करवीर पूर्वासिनी सुरहर मुनिनाथा पुरहर मुरदायिनी मुरहर प्रियंकाता कमलाकारे जटरी जन्मविल्या वेदाता सहस्रवदनेन पुरे गुणगाथा. जय देव जय महालक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देव जय मातुलिंग गदा केटक विकिरणी झळके हाटकवाटी पिवशरस पाणी माणिक रसना रंग वस्त्रा मुग्नयनी शशकर वदना राजस मदनाची जन्य. जय देवी जय महालक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देव ताराशक्ती अगम्य शिवभज का गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निजगागम सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी. जय देव जय महालक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देव जय अमृतभरिते सरिते अद्दुरते चारी मारी दुर्गट असुरा भवदुस्तर तारी वारी माया पटल प्रणवत परिवारी हे रूप चिद्रूप द्रुपदावी निर्धारी. जय देव जय महालक्ष्मी वस्सी व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देव जय चतुरांनी कुचित कर्मांच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजबाळी
पुसोनी चरणातळी पत्समने छाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देव जय महालक्ष्मी वसे व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी जय देव श्री महालक्ष्मी अष्टकम बघूयात. श्री गणेशाय नमः. श्री इंद्राचोवाच नमस्तुते महामाये श्रीपेटेन सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरी सर्वपापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्टभयंकरी सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग संभूते महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महादुरे महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मास्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरेंद्रे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमस्तुते. महालक्ष्याष्टकं स्तोत्रं पठे भक्तिमान नर सर्वसिद्धिमुपानोति राज्यप्राप्ते सर्वदा. एककाले पठे नित्य महापाप विनाशम द्विकाले पठे नित्य धनधान्य समित त्रिकाल पठे नित्य महाशत्रुविनाशम. महालक्ष्मी नित्य प्रसन्ना वदना शुभा इतींद्रकृत महालक्ष्मी अष्टकं संपूर्ण त्वश्रीरूपेंद्र संदे मदनैकमाता ज्योत्सांसी चंद्रनाशी चंद्र मनोहराशे सूर्ये प्रभासित जगत्री मे प्रभासी लक्ष्मी प्रसिद्ध सतत नमता शरणे. तो जात वेदाशी सदा दहनात्मक शक्ती वैद्यास्वाया जगद्दिद विविध विद्यास्त विश्वरूपे भियूयादखिल भक्त्या लक्ष्मी प्रसिद्ध सतत नमता शरणे. लक्ष्मी गायत्री मंत्र. ओम महालक्ष्मीच विघ्नेहि विष्णुपतीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. प्रार्थना. रुग्णरोगिंद्र दारिद्र्य पाप च अपमृत्यू भयभोक मनस्तापन नश्यन्तु मम सर्वदा. श्रीवर्चस्व आयुष्य आरोग्यमाविधा क्षोम भान महीपते धनधान्य पशु बहुपुत्र लाभ शतसंवर दीर्घमायु. श्रीलक्ष्मी कवच. अथ वैक्षे महेशानी कवच सर्वकामदं यश्च विनाद्यं मात्रेण भवेत् साक्षात् सदाशिव नार्चन तस्य देवो हि मंत्रमात्र जपेन्नर सभवे पार्वतीपुत्र सर्वशास्त्र पुरस्कृत. विद्यार्थिना सदाशिव्या धनदात्री विशेषता धनार्थी सदा सेवा कमळा विष्णुवल्लभा. पराशर मुनिकृत पुत्र प्राप्तिधर महालक्ष्मी स्तोत्रम. अनाद्यन रूपान त्वा जननी देही नाम श्री विष्णु रूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरम. नाम जातादिरूपेण स्थिता तवावा परमेश्वरीम श्री विष्णु रूपिण वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम. व्यक्ताव्यक्त स्वरूपेण कुश्च व्याप व्यवस्थिताम श्री विष्णुरूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम. भक्तानंद श्रद्धा पूर्ण काम करी पराम श्री विष्णुरूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम. अंतर्यात्मना विश्वापुर्य सिद्धिस्ताम श्री विष्णुरूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरीम. सर्वदैत्य विनाशार्थ लक्ष्मी रूपा व्यवस्थिताम श्री विष्णुरूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरन. भुक्तिमुक्ती दातु संस्थिता करवीरके श्री विष्णुरूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरन. सर्वदाता भयप्रदा देवी सर्वसंशय नासीनम श्री विष्णुरूपिणी वंदे महालक्ष्मी परमेश्वरन. इति श्री करवीर महात्मे पाराशयकृत पुत्र प्राप्तिकर महालक्ष्मी स्तोत्रम संपूर्णम. श्री यंत्राचे नित्यम दर्शन केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते. श्री वैभवलक्ष्मी व्रतकथा पुस्तकातील पूर्ण कथा वाचून दाखवलेली आहे. एक पण वाक्य गाळलेलं नाहीये. जे
श्री वैभवलक्ष्मी माता